गुड मॉर्निंग. चला चला उठा लवकर आणि मलासनमध्ये बसून सगळ्यात पहिली ही स्टेप ॲड करा तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये. मलासनमध्ये बसून गरम पाणी प्यायचं मस्तपैकी 1 ग्लास. ही ट्रिक स्टेप किंवा काही म्हणा तुम्ही, खूप बेनिफिशियल आहे. तुम्ही कुठेही चेक करू शकता गुगलला वगैरे. त्याच्यानंतर मिस्टरांना टिफिन दिला, रुद्राला टिफिन पॅक केला. नंतर माझं हे चिया सीड्सचं पाणी बनवायला ठेवलं 2-3 तासांनी, ते प्यायचं. आणि हे मिस्टरांचा ब्रेकफास्ट होता. आणि मी माझा सेकंड ग्लास ऑफ वॉटर पियाला घेतलं होतं, ज्याच्यामध्ये दालचिनी, बडीशेप, ओवा, अद्रक आणि काय असतं, मेथी असते थोडी, ते पियाला घेतलं. त्याच्याबरोबरच माझ्या झाडांची थोड्याशा गप्पा मारवते. हे बघा ना, हे छोटंसं गुलाब आलं आहे. आणि हे जेव्हा झाडा म्हणजे नर्सरीवाल्याकडून आणलं ना, तेव्हा त्याच्या इथे मोठे मोठे फुलं होते, पण माझ्या इथं आल्यावर एवढंसं छोटंसं आलं आहे. हे मोगऱ्याचं झाड आहे, जे माझ्या मावशीने गावाहून पाठवलं आहे. त्याला पण नवीन पालवी फुटली आहे. फांदी पाठवलेली तिने, पण पालवी फुटली आहे त्याला. गुलाबाच्या झाडाला पण नवीन पालवी फुटली आहे. आणि ते कढीपत्त्याचं झाड होतं. आणि हे मोठं जे झाड आहे ना, ते आहे चाफ्याचं झाड. त्याला जेव्हा फुलं येतात ना, तेव्हा खिडकी नुसती उघडली ना की घर असं दरवळतं सुगंधाने. हे लिंबूचं झाड आहे. हे पण जास्वंदाचं झाड आहे, त्याला पण नवीन पालवी फुटली. आणि हे कुठलं तरी हाडाचं काहीतरी झाड आहे, ते माझ्या आत्ते सासू आल्या होत्या, त्यांनी घेऊन आल्या होत्या. हे बघा, हे जेव्हा चाफ्याचं झाड खरंच मी लावलं आहे, पण मला ना एवढं फ्रेश वाटतं ना घरात. खरंच खूप सुगंध, छान सुगंध दरवळतो. आणि म्हणजे मला असं एकदम फ्रेश वाटतं. मिस्टर पण येतात तेव्हा संध्याकाळी खिडकी जेव्हा उघडी असते ना, त्यांना पण खूप फ्रेश वाटतं. नंतर मी माझ्या तुळशीची आहे ना, पानं सुकली होती. ॲक्च्युली ना ऊनच नाही आहे, त्याच्यामुळे झाडांना थोडीशी कोमेजल्यासारखी दिसतात आहेत. आणि मी त्याची सुकलेली पानं काढून टाकली. नंतर हे बघा, हे जास्वंदीच्या झाडाला पण पालवी फुटली आहे, मोगऱ्याच्या झाडाला पण पालवी फुटली आहे छानपैकी. नंतर मी सगळ्या झाडांना पाणी घातलं. आणि माझं जे पाणी होतं, माझं जे मॅजिकल ड्रिंक आहे ते पिलं. खरंच तुम्ही ते पिया, ते खूप 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 बेनिफिशियल आहे. तुमचं ब्लोटिंग त्याच्याने हटेल, प्लस तुमचं फॅट लॉस व्हायला मदत करेल. फॅट बर्निंग करतं ते. खरंच तुम्ही ट्राय करा. 7 दिवस पिया फक्त. तुम्हाला बेनिफिट नाही जाणवला तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की. 7 दिवस ट्राय करा फक्त, मग तुम्ही स्वतःच आपोआप परत पियायला लागाल. त्याच्यानंतर मी बसून व्यवस्थित ते पाणी पियाली. आणि मग मी माझी जिमसाठी तयारी करायला घेतली. केस वगैरे छान, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी छानपैकी रेडी होऊन जाते, कारण मला स्वतःला मिररमध्ये बघितल्यावर प्रसन्न वाटायला पाहिजे. म्हणून मी व्यवस्थित छान रेडी होऊन जाते, व्यवस्थित पोनी टाईट बांधते, केसांचं इरिटेशन होऊ नये नंतर म्हणून. त्याच्याबरोबरच रेडी होता मी ब्लॅक कॉफी पियाली. ब्लॅक कॉफी नक्की तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ॲड करा. ब्लॅक कॉफी पण खरंच खूप बेनिफिशियल आहे फॅट बर्न करण्यासाठी. मॉइश्चरायझर, स्किन केअर करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मॉइश्चरायझर सगळ्यात पहिलं लावायलाच पाहिजे स्किनला. आणि मी लिपस्टिक लावल्याशिवाय जात नाही, कारण मला असं वाटतं की सकाळ सकाळ आपण थोडेसे कलर्स आपल्या फेसमध्ये ॲड करणं गरजेचं असतं. म्हणून मी माझी ही फेवरेटवाली लिपस्टिक लावली आणि अशाच प्रकारे छानपैकी रेडी झाली. तुम्ही पण जिमला जाताना छानपैकी रेडी होऊनच जात जा. असंच कसं पण जायचं नाही, त्याच्यामुळे आपला मूड अनफ्रेश राहतो, फ्रेश नाही वाटत आपल्याला मिररमध्ये बघितल्यावर. त्याच्यामुळे व्यवस्थित छानपैकी आपल्याला स्वतःला मोटिवेशन मिळण्यासाठी रेडी होऊन जायचं. आणि मग टिकलीशिवाय तर मी अपूर्णच आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी काहीही घातलं तरी मी टिकली लावतेच, मला टिकली लागतेच. म्हणजे माझ्या मी हिंदू असण्याची ती निशाणी आहे. त्याच्यानंतर हा असा लूक होता माझा. मग मी आल्याबरोबर जिममध्ये सायकलिंग चालू केली. 20 मिनिट्स सायकलिंग केली. त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच मी ब्लॉग्स पण बघत होती कोणाकोणाचे, की चॅनल मॉनिटाईज व्हायला काय करायचं, हे करायचं ते करायचं. आणि एका ताईने मला आहे ना त्या ट्रेडमिल 25 मिनिट्स आधी ह्याच्यावर केलं, 10 इन्क्लाइन ठेवून. त्याच्यानंतर 25 मिनिट्स मी 5.5 स्पीड ठेवलं आणि इन्क्लाइन 0 ठेवलं. तेच मला तुम्हाला एक सांगायचं होतं. एक ताई होती, तिने मला विचारलं होतं, ताई तुम्ही काय डाएट घेता तुम्ही दिवसभर, सांगा प्लीज. मी काहीच फॅन्सी डाएट घेत नाही, मी घरातलंच जेवण जेवते. फक्त माझा टाईम, मी 7च्या नंतर काहीच खात नाही. त्याच्यानंतर सकाळी 11च्या नंतरच माझं जेवण चालू होतं. म्हणजे जे पण काही मील्स असतात त्या माझ्या चालू होतात. त्याच्यानंतर मी क्रॉसफिट केलं 30 मिनिट्सचं आणि मी माझं वर्कआउट खाली पेट करते. मी ह्याच्या आधी फक्त ब्लॅक कॉफी आणि माझं जे पाण्याचं वॉटर थेरपी असते ते घेते. हे मी गाणं नेहमी ऐकत असते जिममध्ये असताना, तू आहेस ना. मला ह्याच्याने खूप मोटिवेशन भेटतं. स्त्री असण्याची मला खूप म्हणजे प्राऊड फील होतं, मी स्त्री आहे त्याच्यावर.
त्याच्यानंतर मी घरी आली, माझं वर्कआउट संपवून 2 अंडी उकडायला टाकली. त्याच्याबरोबर हे चिया सीड्सचं पाण्यामध्ये 1 लिंबू पिळला, त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट ॲड केलं आणि मग ते पण पिऊन घेतलं. आणि मग मी माझं लंच ॲक्च्युली प्रिपेअरच होता. आणि ह्या चिया सीडच्या पाण्याबरोबरच मी ड्रायफ्रूट्स घेतले थोडेसे, 1 अंजीर आणि 2 अक्रोड आणि थोडेसे खारीक, थोडंसं स्वीटनेस ॲड करण्यासाठी हे पाणी प्यायली. त्याच्यानंतर पाणी म्हणजे ही वॉटर थेरपी ॲक्च्युली सगळ्यांनी करायलाच पाहिजे, पण जे वेट लॉस जर्नीवर आहेत त्यांनी स्पेशली करायला पाहिजे. मी सकाळी टिफिनसाठी मिस्टरांच्या प्रॉन्स बिर्याणी केली होती, ती घेतली आणि 2 अंडी उकडवून घेतली. ताई हे बघा नक्की तुम्ही, माझी हीच डाएट आहे, मी बाकी काही फॅन्सी डाएट करत नाही. पण आपल्याला प्रोटीन इनटेक करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कदाचित जेव्हा आपण डाएट चालू करतो तेव्हा प्रोटीनचं कमतरता झाली तर आपले केस वगैरे गळतात, नखं वगैरे तुटतात. त्याच्यानंतर रुद्रला आणायला गेली, मग घरी आल्यावर आराम केला. त्याच्यानंतर संध्याकाळच्या ब्लॅक कॉफीसाठी पाणी गरम करायला ठेवलं. हे डिनर प्रिपरेशन, त्याच्यामध्ये मुगाची डाळ साल काढलेली आणि थोडेसे तांदूळ. त्याच्यानंतर मी ब्लॅक कॉफी प्यायली आणि मग मी गेली माझं डिनर प्रिपेअर करायला. मी आज बनवणार होती मेथी दाल खिचडी. त्याच्यासाठी मी 1 कांदा घेतला, 1 टॉमॅटो घेतला, ते कापून घेतला मोठा मोठा, मी बारीक कापत नाही बसली. त्याच्यानंतर मेथी कापली आणि मग कांदा टॉमॅटो वगैरे आता तुम्ही बघालाच पुढे रेसिपीमध्ये, तरी पण मला राहत नाही आहे म्हणून मी सांगत बसली आहे. तर तुम्ही पण इंटरमिडिएट फास्टिंग करा, बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही लागणार. इंटरमिडिएट फास्टिंग खरंच खूप 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 जास्त बेनिफिशियल आहे. तुम्ही ट्राय तर करा. 7 दिवसात तुम्हाला फरक नाही जाणवला तर मला सांगा, मी तुम्हाला बॉन्डवर पेपरवर लिहून देऊ शकते की तुम्हाला 7 दिवसात फरक जाणवेल. त्याच्यानंतर मी कुकर घेतला, कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलं. मी तेल खूप अवॉइड करते, गरज असेल तरच मी तेलाचे पदार्थ खाते, नाही तर मी थोडंसं तूप ॲड करते. त्याच्यात जिरं मोहरी टाकायची, नंतर हे कापलेला कांदा टॉमॅटो लसूण वगैरे टाकायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते कारण ते जळू शकतं म्हणून, तेल नाही आहे त्याच्यामुळे. ताई तुम्ही मला जी डाएट विचारला होतात ना, मी हीच डाएट घेते, मी बाकी काहीच फॅन्सी डाएट घेत नाही. त्याच्याबरोबर मी कधी सलाड घेते, स्प्राऊट घेते, म्हणजे कधी मूग शिजवून घेते किंवा कधी छोले शिजवून घेते, कधी आपले साधे चणे शिजवून घेते. अशीच मी डाएट करते. मी फार काही फॅन्सी म्हणजे एकदमच आपल्याला ज्याच्यासाठी खूप जास्त खर्च होईल असं मी काहीच करत नाही आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतला, त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं, त्याच्याबरोबर चटणी मीठ हळद धना पावडर जिरा पावडर सगळं टाकलं. नंतर बारीक मेथी कापली होती बारीक, ती पण टाकून घेतली त्याच्यात आणि व्यवस्थित हलवलं. त्याच्यामध्ये मसाले व्यवस्थित ॲड होतील असे. आणि मग मी त्याच्यात टाकलं ही मूग आणि तांदूळ आणि थोडासा त्याच्यामध्ये टेस्टसाठी मी टाकलेला पुलाव मसाला. मला खोकला झाला आहे, तो खोकलाच अजून बरं होत नाही आहे, त्याच्यासाठी मी खूप औषधं केली पण बराच नाही होत आहे. आणि मग त्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. त्याच्याबरोबरच मी प्रोटीनसाठी हे लो फॅट पनीर घेतलं होतं, त्याला चटणी मीठ हळद लावलं आणि थोडंसं तूप टाकून ते फ्राय करून घेतलं. आणि हे माझं होतं डिनर. 7 वाजता मी बरोबर डिनरला बसलेली. त्याच्यानंतर मी बाहेर गेली, वॉक केलं 30 मिनिट्सचं. तुम्ही ही स्टेप पण ॲड करू शकता तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये. मी प्रत्येक मीलनंतर 2च मील घेते, त्याच्यानंतर 30 मिनिट्सचा वॉक करते. त्याच्यामध्ये आपल्याला अन्नपचन व्हायला पण हे होतं, मदत होते. आणि आपल्याला वेट लॉस जेव्हा जर्नीवर असतो ना आपण, तेव्हा आपलं गट क्लिअर राहणं खरंच खूप गरजेचं असतं, आपल्या शरीरासाठी पण आणि आपल्या स्किनसाठी पण. त्याच्याबरोबरच पाणी खरंच खूप पित राहा. आणि हा मी उपक्रम केला होता, माझं दूध फाटलं होतं म्हणून मी त्याचं पनीर बनवायला ठेवलं होतं, जे घरातल्या घरात मला व्यवस्थित माझ्याकडे भांडे नव्हतं जड ठेवायला म्हणून ते मी ठेवलं. त्याच्यानंतर किचन कट्टा आवरला, भांडी घासली, गरम पाणी करायला ठेवलं. त्याच्याबरोबरच मी फ्रेश झाली, सकाळच्या पाण्याची तयारी करून ठेवली ही मॅजिकल ड्रिंकची. आणि हे रात्रीच भिजायला घालून ठेवायचं, सकाळी उकडून प्यायचं. आणि मी हे हळदीचं पाणी पिली. त्याच्याबरोबरच माझा दिवस संपला. बाय बाय, टेक केअर. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक कमेंट करा. बाय बाय, टेक केअर. सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, पैसे नाही